चला चला वारंवार आम्ही सूचना करतोय. चला 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 प्लीज विनंती करतोय. पहा वारंवार आयोजक सूचना पोहोचवतायत की लगेच फिल्डिंग सेटअप करा आणि आम्ही देखील तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. टाइमपास करू नका मित्रांनो प्लीज, ही विनंती असेल. आणि पंचांना देखील रिक्वेस्ट करतोय की ज्यावेळेला विकेट जाते त्यावेळेला टीम मीटिंग घेऊ नका, ही आम्ही विनंती करतोय. 3 षटकांचा मॅच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना यस वेळेचं बंधन असेल. लक्षात ठेवा 13 मिनिटांच्या आत 3 षटका कंप्लीट झाली पाहिजे प्लीज. 13 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटक ही कंप्लीट होणं फार महत्वाची गोष्ट राहील. तन्नू आणि अभय ही सलमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना दिसते. पहिला बॉल तन्नूसाठी, गोलंदाज तयार. पहिला बॉल तन्नूने केला वार, चेंडू सीमारेषे पार. या बॉल वरती मिळतील 6 धावा. षटकार. थँक्यू डिजिटल साई माऊली बोरिवली संघ एक 12 पॉइंट आमच्याकडे पाठवा. पहा आपण प्रत्येक ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी जातो आणि आपल्याला जे नियम आहेत ते माहीत असणं फार महत्वाची गोष्ट आहे. साई माऊली बोरिवली संघ तर विनंती असेल नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आम्ही वारंवार सूचना करतोय. पुन्हा एकदा तन्नूने बॉलला फेकून दिले गेले डीप बॅकवर्ड स्क्वेअर रेगला, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि पाहता पाहता जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून एक चांगला झेल आणि पहिला धक्का आराध्य 11 वागवेपडा टीमला. थँक्यू डिसे पर्वतजीत सिंग या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर म्हणा तुम्ही ट्रॉफी आपण जरूर बघतायत. वेलकम पर्वत सिंग, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण जरूर बघतायत. सामनेवरची ट्रॉफी आहे ती त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. सुस्वागतम. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अवनीश खेळण्यासाठी उपस्थित झालेत. पण तन्नू एक असे बॅटर आहेत की विस्फोटक फलंदाज आहेत. नेहमीच पहिल्या बॉल पासून अटॅकिव्ह क्रिकेट त्यांचा आपण पाहिलेला आहे आणि तन्नूने भरपूर चांगले क्रिकेट यंदाच्या हंगामामध्ये गेल्या हंगामामध्ये खेळलेला आहे. आनंदी रिवेन वागरेपाडा टीमच्या माध्यमातून खेळत असताना लॉंग ऑफला बॉल निघून चाललाय. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते धाव फडकावरती, ती म्हणजे 7 धावा. चेंडू फेकून झाले 3 आणि धावा धाव फडकावरती 7 झाल्यात. लक्षात ठेवा टीम साई माऊली बोरिवली पहिला जर ओव्हर कंप्लीट होण्याच्या आतमध्ये 12th मॅन आला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात ठेवा, कारण की एक चांगली आपण क्रिकेटची स्पर्धा खेळताय तर त्यांचे नियम तुम्हाला माहित असणं गरजेचं असेल. कमिटी स्टिक आहे प्रत्येक गोष्टींमध्ये. ऑप्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले. खोलवर टप्प्याचा बॉल होता, थेट फ्लाइट सिक्सर. 6 धावा. थँक्यू डिसे. श्रेयसच्या विपक्षामध्ये आक्रमण केले आणि या मैदानावरती जर पाहिलं तर फलंदाज जास्तीत जास्त अग्रेसिव्ह होतात आणि गोलंदाज जर पाहिलं गेलं तर भरपूर धावा खर्च करताना या मैदानावरती जरूर दिसून येत आहेत. श्रेयसच्या षटकामध्ये देखील आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 13 धावा खर्च केल्यात. अवघ्या 4 बॉल मध्ये स्लॉट मध्ये होता, पाठवले गेल्या मैदानाच्या बाहेर. 6 धावांकरिता ग्लोरियस टायमिंग, ब्युटिफुल स्ट्रोक. षटकार. थँक्यू.
इथे मात्र फटका चांगला आहे आणि बॉल चालला लॉंग लेगला मैदानाच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती षटकार आणि पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आलेला हा दर्जेदार सभापती चषकातील चौकार. आणि या चौकारच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 धावा, 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. भारी हा मैतर त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघताय सभापती चषक 2025. निशांतदादा म्हात्रे आणि त्याचबरोबर दर्शनजी म्हात्रे यांची ही क्रीडा स्पर्धा आपण जरूर पाहतात. एक दिमागदार पद्धतीचं आयोजन या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. नंबर 2चे षटक पहिल्या षटकात 23 खर्च केल्यात. अवनीश पहिला बॉल फेस करत असताना जर पाहिलं तर या बॉलवरती एक सिंगल, ती देखील लेग बाईच्या माध्यमातून. महेंद्रजी पाटील आणि दुसऱ्या बाजूला ललितजी भोईर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात. आणि नेहमीच चांगली पंचांची भूमिका या जुचंद्र परिसरामध्ये या दोन्ही पंचांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर अशोकजी राऊत सर देखील आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हे 3 पंच अगदी आपल्याला चांगलं काम करताना संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. इथे ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले आणि अगदी जर पाहिलं तर लेग स्टिक वरती आदळणारा बॉल होता. हेच पाहत असताना LBW च्या स्वरूपात, लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. आराध्य 11 वाघरपडा संघाला धावसंख्या 24 असताना हा दुसरा धक्का अभयला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. चला थँक्यू डीजे. लगेच मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पाठवायचे आहेत. वेलकम निखिल पाटील, खन्ना इज बॅक या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं देखील वेलकम, सुस्वागत असेल. अजयना आपण जरूर पाहतायत. पहिला बॉल जरूर हाताळला गेला, त्यामध्ये लेग बाईची एक धाव येताना दिसते जरूर. आणि तिथून जर पाहिलं तर विकेट या ठिकाणी येताना दिसते. एक विकेट टेकर गोलंदाज आहेत अजय आणि आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली गुणवत्ता सिद्ध केलेली आहेत. आराध्य 11 वाघरपाडा संघ आता मात्र बॅकफुटला जाणार जातो. पहा पहिल्या षटकात भरपूर धावा आल्या, 23 पुरती या षटकात धावा येताना दिसत नाहीयेत. पहिलाच बॉल चांगला बॉल होता, यॉर्कर लेनचा बॉल होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक ऑन साइडला एक्झिक्यूट केला. लॉंगरला बॉल निघून चालले, एक सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला जाणार नाही आहे. जरूर या ठिकाणी चालवला होता, परंतु जर पाहिलं गेलं तर कुठेतरी स्टॉप झाले, कारण की चेंडूची फेकी या ठिकाणी ॲक्युरेट झाली. या बॉलवरती एकच धाव संघाच्या धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचते. धाव फटकावरती म्हणजे 25 धावा, 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा अजय तयार झालेत. षटकातील हा चौथा बॉल घेऊन स्ट्रायकर वरती अवनीश. खोलवर टप्प्याचा बॉल आहे ऑन साइडला. पुन्हा एकदा बॅकअप द हँडचा उपयोग करत असताना चांगला फटका या ठिकाणी सजवला गेला. एक धाव कंप्लीट केले गेले. वेगाने दुसरीचा प्रयत्न चालवला आहे. क्या बात आहे, चांगले रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून. एका बाजूला फलंदाज पाहायला मिळतात अनुज आणि दुसऱ्या बाजूला अवनीश. हे फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 धावा. ओव्हर दी विकेटने बॉल तयार. हा खोलवर टप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी. पहा अशा मैदानावरती ज्या ज्या वेळेला हवेचा वेग असतो तशा वेळेला तुम्ही जर पाहिलं तर खोलवर टप्प्याची जर गोलंदाजी झाली तर कदाचित विकेट येऊ शकतात. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम वाघरपाडा संघाला. आता मात्र अवनीशाने परतावं लागते डगआउटच्या इशाने. फलंदाज होतील बाद, लगेच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. हितेंद्र ठाकूर आप्पा पाटी दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती, त्याची महती सांगू मी किती. त्याच्यासारखा शोधून दावा कुणी, असा सभापती कोणी आहे का. त्याच्यासारखा शोधून दावा
मालक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू डीजे. बेटा दादा भोईर एक दमदार व्यक्तिमत्व, माजी सभापती आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली संपूर्ण क्रीडा स्पर्धा सभापती चषक 2025 आपण जरूर पाहत आहेत. नवीन फलंदाज वीरेंद्र. ओहो, यावेळेला जबरदस्त आक्रमण केले आणि या स्पर्धेतील लॉंगेस्ट सिक्सर मारण्याचा विक्रम जाईल तो म्हणजे वीरेंद्रच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. हे केले बंद साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती. भले भले हे पाहून जळती. भले भले हे पाहून जळती. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. थँक्यू डीजे. वेलकम बॅक अजय राजने. आता मात्र नंबर 3 च्या षटकात जरूर पाहायला मिळत आहेत. एक अनुभवी आणि एक एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून अजयला आपण सातत्याने पाहतो. प्रशांत कोरगावकरची आज अनुपस्थित आपण जरूर पाहायला मिळते. या मैदानावरती भरपूर साई माऊली क्रिकेट अगदी मला खेळलेली आहे. साई माऊली बोरिवली या संघाने भरपूर वेळा मैदानावरती उपस्थित झाले किंवा जिचंद्रमध्ये ज्या ज्या मोठमोठ्या स्पर्धा असतात त्याही स्पर्धेमध्ये साई माऊली बोरिवली या संघाला आपण पाहिले आणि आजच्या दिवसात याही स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी. आतापर्यंत मी तर म्हणेन 34 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची लेडिंग आहे. चांगला झेल त्या टिपलेला आहे. क्षेत्ररक्षक होते ते म्हणजे विनय. विनयने एक अतिशय उत्तम दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये आता मात्र परतावं लागेल अनुज लाडगावची दिशेने. थँक्यू डीजे. परत बाय मॅचचा आनंद घेत असताना वेलकम आपलं देखील स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून मॅडम ऑफ मॅचची जी ट्रॉफी आहे ती स्पॉन्सर केलंय. एक सुंदर व्यक्तिमत्व आपण म्हणून हे पाहतायत. मालिकावीरची ट्रॉफी जर पाहिली तर शुभमजी म्हात्रे यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केली गेली आहे. ज्या प्रथम द्वितीय आणि तृतीय ट्रॉफी जे बघतायत नायगाव गरबाचे प्रो प्रायडर एक सुंदर व्यक्तिमत्व सूरजजी सोनी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेत. पाण्याची व्यवस्था आपण जर बघताय हिमालय पाटील आणि 3 दिवस सलग लाईव्हची लागणारी व्यवस्था आपण जरूर बघताय निखिलजी पाटील. त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रथमेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून दिलेली आहे. ओहो, यावेळेला पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये पहा हीच खासियत राहिलेली आहे अजय रांजणेची. आणि पहिला बॉल जर पाहिला तर विकेट त्यांनी मिळवून दिली आणि दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी पहा. हाईट आहे आणि हाईटीचा त्या ठिकाणी फायदा घेत असताना चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव खर्च केलेली नाहीये. उंचीचा फायदा या ठिकाणी घेत असताना मैदानाच्या आतमध्ये अजय राजने पुढे एकदा तयार होतील. स्ट्रायकर वरती राघवेंद्र. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका मिस टायमिंग झालाय आणि विकेट किपर जर पाहिले गेले तर आणखीन एक चांगला झेल. विकेट जाईल. बॅक टू बॅक धक्के मैदानाच्या आतमध्ये टीम आराध्य 11 वाघरोपडा संघाला लागल्या जात आहेत. आणखीन एक धक्का. असा खंबीर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. ज्या गोलंदाजी चर्चा आपण पहिल्या बॉल पासून करतोय तोच गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी अटॅकिंग गोलंदाजी करतोय. पहा पहिल्या षटकात 23 आल्या, दुसऱ्या षटकात 10 आल्या. अजय रांजेच्या षटकात आतापर्यंत एकही धाव येताना दिसत नाहीये. डब्ल्यू डॉट आणि डब्ल्यू असंच आपल्याला चित्र या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. विकेट डॉट आणि पुन्हा ते विकेट. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर राहुल. भारतीय 11 वागडपाडा. कुठला संघ आमच्या विपक्षामध्ये आहे
हे पाहत नाही तर आमच्या माध्यमातून किती चांगले क्रिकेट खेळले जाईल हे सातत्याने आराध्य 11 वागडपाडा संघाच्या माध्यमातून आपण जरूर क्रिकेट पाहत आहेत. इथे पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फटका मिसटायमिंग आहे. या बॉलवरती तर धावा मिळतील एकच धाव आणि एकेरी धावणे संघाची धावसंख्या भर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ते म्हणजे 35 धावा. वागडपाडा प्रीमियर लीग VPL गेल्याच वीक मध्ये कंप्लीट झाली आणि त्या ठिकाणी मालिकावीरसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल होती ती मात्र जर पाहिलं तर वीरेंद्रच्या नावावरती राहिली. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून आपण सातत्यानं वागडपाडा टीमच्या माध्यमातून पाहतोय. परंतु वीरेंद्र ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आले पहिल्याच बॉलवरती वीरेंद्रने एक मोठा फटका खेचत असताना 6 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत. आता मात्र शेवटचे 2 चेंडू असतील का वीरेंद्र बॅक टू बॅक 2 षटकार मारतील की इथून एकदा पुन्हा आगमन करण्याचा प्रयत्न अजयच्या माध्यमातून केला जाईल. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले 2 गडी बाद 1.1 धाव खर्च केलेली आहे ती म्हणजेच अजय याने. वीरेंद्रसाठी या पुढचा बॉल इथे फटका चांगला स्लॉट मध्ये होता आणि जाईल मैदानाच्या बाहेर. फलंदाज वीरेंद्रच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाज सेवक शोधून थँक्यू डीजे अजय देखील विचार करतायत एवढा चांगला बॉल बॅटला मिडल झाला आणि लगेच षटकार गेला. त्यांना देखील माहित आहे मैदान आता मात्र हवेच्या झोतांवरती आपण जरूर बघतात. वेलकम हिमालय पाटील त्यांच्या माध्यमातून 3 दिवस लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. आम्ही खूप खूप आभारी आहोत. इथे आणखीन एक ग्रेट शॉट अँड ग्रेट टायमिंग. 3 चेंडू 3 षटकार टोकले गेलेत. वीरेंद्र नाम ही काफी आहे आणि या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 47 आणि 48 धावेचं लक्ष्य आता मात्र साई माऊली बोरिवली संघाला कंप्लीट करावं लागेल. चला तलवार 11 मिरोड संघ येस या ठिकाणी एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. त्यानंतर अलोरा फाउंडेशन उत्तन टीम येस लगेच आमच्यापर्यंत एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. 12th मॅन पाठवला तरी चालेल. टीम उत्तम संघ लगेच चिट्ट्यांचा ड्रॉ होईल. त्यानंतर AR स्पोर्ट दहिसर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर एकविरा नायगाव. चला संचित थोडस धावत द्या. चला मैदानाच्या आतमध्ये थोडस धावत द्या प्लीज. पाच चिट्टी रहेगा. चला आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. अरोरा फाउंडेशन उत्तम संघ चला धावत द्या प्लीज मित्रा. चला संचित आपण देखील थोडस धावत द्या. चला जे बी त्या ठिकाणी असतील चिट्ट्यांचा ड्रॉ कम्प्लीट होईल. एअर स्पोर्ट थोडस आपण चला लाईव्हच्या माध्यमातून हा चिट्ट्यांचा ड्रॉ कम्प्लीट केला जातोय. यस पहिली जी चिट्टी एक उचलेल तो संघ बाय असेल. यस चिट्ट्यांचा ड्रॉ लाईव्ह होत असताना आपण जरूर पाहतायत. 5 चिट्ट्या असतील एक जी चिट्टी उचलेल त्या संघाला बाय असेल. यस कुठली चिट्टी असेल तो संघ आहे AR स्पोर्ट्स दहिसर संघ. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पुढची चाल त्यांना मिळते. चला त्यानंतर लगेच 2 उचलायचे आहेत. लक्षात ठेवा जर विजेता संघ असेल तर हा राऊंड दुसरा आपण खेळवणार आहोत. लक्षात ठेवा प्रत्येक स्पर्धेमध्ये नियम आहे. तलवार 11 आणि त्यांच्या विपक्षात उत्तम संघ. यस उत्तम संघ तलवार 11 आणि उत्तम या 2 टीमच्या माध्यमातून मॅच असेल. आणि त्यानंतर ज्या 2 टीम राहिल्या आहेत अर्थातच विजेता आणि नायगाव संघ असा हा चिट्ट्यांचा लॉट्स आपण पाहिला. उत्तम टीम कॅप्टन रेडी ठेवायचा आहे टॉस साठी पाठवायचा आणि तलवार 11 तर आमच्या बाजूलाच आहे लगेच ते देखील जॉईन होतील. चला या पुढच्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल त्यामुळे लगेच आपण आवाज ऐकणार आहात. निशांतजी पाटील व्हॉइस ऑफ भिवंडी व्हॉइस ऑफ पाय.
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी जर पाहिलं तर मीरा रोड आणि उत्तन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी। यानंतर आपला सामना असणार आहे आणि हिमालय पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। बी फास्ट, लगेच सामन्याला सुरुवात करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण हा सामना जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे। आपल्याला संघ पाहायला मिळतो, एका बाजूला साई माऊली बोरिवली विरुद्ध वागरालपाडा, या दोन संघामध्ये सामना तुम्ही पाहताय। चला सामन्याला सुरुवात करा। वागरालपाडा संघ लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवा, जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते हा सामना जिंकण्यासाठी 48 धावांचं टार्गेट तुम्ही पाहताय। साई माऊली बोरिवली या संघाने प्रथम गोलंदाजी केली आणि त्यांच्या विरोधात 47 धावा 3 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। जबरदस्त फलंदाजी त्या मॅच मध्ये राहिली होती। वागरालपाडा संघाची तब्बल 47 धावा फलकावरती उभारल्या आणि 48 धावांचं टार्गेट तुम्ही या मॅच मध्ये पाहताय। चला बॅटर बी फास्ट, लवकर सामन्याला सुरुवात करा, भरपूर जास्त वेळ होतोय। पण लक्षात ठेवा आपल्याला भरपूर उशीर झालाय आणि त्याच कारणास्तव 2 षटकांचा सामना असेल। यस नाणेफेक जिंकल्या उत्तम टीम, 2 ओव्हरचा मॅच असेल, त्याचा निर्णय पेंडिंग राहील का? 2 षटकांचा मॅच आणि बॅटिंग त्याने घेतले। यस थँक्यू। जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। या पुढचे संपूर्ण सामने 2-2 षटकांचे होतील। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं दया शंकर आपल्याला पाहायला मिळतो। चला बॅटर बी फास्ट, लगेच सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ खर्च होतोय या मॅच साठी, कारण यानंतरचे सर्व सामने आपण 2 षटकांचे खेळवतोय वेळेअभावी। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट, यावेळेस पाहिला तर बॅकफुटला गेले, फक्त चेंडूला दिशा दिली, एक चांगला स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो। फलंदाजाच्या बॅटमधून फक्त एकच धाव मिळते योगेशच्या बॅटमधून आणि संघाचं खातं उघडलं जाते। खरं तर 48 धावा या मॅच मध्ये बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी आणि आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एकच धाव या मॅच मध्ये पाहायला मिळाली। खरं तर इथून मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागतील। एका बाजूला हर्ष हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो स्ट्रायकिंग एंड वरती असेल या मॅच मध्ये। साई माऊली बोरिवली संघ बॅटिंग करतोय, 48 धावांचं टार्गेट त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा दया शंकर, हो यावेळी चांगला स्ट्रोक, कव्हरच्या डोक्यावरून खेळलेत, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॉल थांबणार नाही, बॉल सीमारेषा ओलांडतोय। हर्ष बॅट मधून येतोय चौकार या मॅच मध्ये। थँक्यू। या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती। चांगला बॅकफुट पंच पाहायला मिळाला हर्ष बॅट मधून। इथून जर पाहिलं तर अशाच प्रकारे मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना। दया शंकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय। आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि खरं तर फुटवर्कचा अभाव होता, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नव्हते आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळाला। दया शंकर चांगली गोलंदाजी करतायत, जरूर त्यांच्या विरोधात एक चौकार पाहायला मिळाला, परंतु तदनंतर काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला। चांगली गोलंदाजी करतायत ओव्हर द विकेट गोलंदाज। यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू, सलगचा दुसरा डॉट या षटकामध्ये पाहायला मिळतोय। काय जबरदस्त गोलंदाजी करतायत। ऑस्टॉपच्या हलकासा बाहेर चेंडू ठेवलाय आणि तिथून जर पाहिलं तर शपल क्रॉस करून ऑन साइडला स्ट्रोक ऑफर करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत, परंतु अपयशी ठरतायत या षटकामध्ये। चांगली गोलंदाजी, संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज तयार, यावेळेस आणखीन एक चेंडू डॉट, वा, आणि इथे फलंदाज बाद देखील होतोय। बॅटची एज अँड टेकन, पहिला धक्का या मॅच मध्ये टीम साई माऊली बोरिवलीला बसतोय, फलंदाज बाद। धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव, वसई विरार मध्ये आहे हो नाव, म्हणून वसई विरार मध्ये आहे। अरे त्याचा थँक्यू। चला बॅटर बी फास्ट, लवकर फलंदाज मैदानावरती पाठवायचा, नाहीतर टाइम आउटच्या रूल प्रमाणे जर पाहिलं तर फलंदाज बाद देखील होऊ शकतो, कारण एक वेळ असते आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला फलंदाज मैदानावरती एंटर करायचा आहे। नवीन फलंदाज अजय मैदानावरती दाखल होतोय, अजय बाबू।
नवीन फलंदाज अजय बाबू आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. गोलंदाजी चांगली केली होती त्याने खरं तर, परंतु फलंदाजीमध्ये देखील त्याला दमखम दाखवावी लागेल. पहिल्या षटकामध्ये दयाशंकर इम्प्रेस करतोय. सुरुवातीला 2 चेंडू डॉट टाकले आणि तदनंतर हर्षवरती दबाव जाणवला. मोठा फटका खेळण्याचा जरूर त्याने प्रयत्न केला. बॅटची एज आणि यशांच्या मागे चांगला झेल टिपला गेला या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट अजयच्या विरोधात. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळत ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. तन्नू आहे तिथे परंतु प्रयत्न करतायत, परंतु त्यांचा प्रयत्न अपुरं पडतंय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार अजयच्या बॅटमधून. किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाग. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. थँक्यू. चांगला फटका पाहायला मिळाला. अजयच्या बॅटमधून बॅकफुटला गेले होते आणि तदनंतर पुलचा स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला मिड विकेटला. तनुने जरूर प्रयत्न केला परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. लगेच सामन्याला सुरुवात करा. वागरालपाडा संघ लगेच आपण शतरक्षण सजवा. जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत. निशांत मात्रे आणि दर्शन मात्रे आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची इच्छा आहे कारण अगदी जर पाहिलं ना तर सामने लवकर संपले पाहिजे, ते देखील जास्त षटक खेळून संपले पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्लीज आम्हाला कॉपरेट करा, जास्त वेळ खर्च करू नका. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती अवनीश आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. एका बाजूला योगेश त्याने देखील एका चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून फक्त 1च धाव. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. इथे डॉट चेंडू येतोय. वा काय गोलंदाजी पाहायला मिळते. वागरालपाडा संघाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी करतायत. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग केली जाते आणि तिथून जर पाहिलं ना तर फलंदाज खेळण्याचा प्रयत्नच करत नाहीये. चांगला चेंडू योगेशच्या विरोधात पाहायला मिळाला. अवनीश जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर एकंदरीत 9 धावा आणि इथे जर पाहिलं चेंडू हवेत आहे परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. फलंदाज योगेशच्या बॅटमधून आलाय धमाका. थोर दादाला लोकमान्यची सारी हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ थँक्यू. बहुजनाचा. या 6 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला योगेशच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून. देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं खरं तर या चेंडूला उडवलं होतं फलंदाज योगेशनं. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस आणखीन एक तडाखा. सलगचा दुसरा मोठा फटका येतोय फलंदाज योगेशच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत ध्यान. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग योगेश करतायत. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. त्यांच्या बॅटमधून अवनीशच्या विरोधात आक्रमण या षटकामध्ये पाहायला मिळते. येणारे 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. हो खोलवा टप्प्याने चेंडू होता परंतु कव्हर पॉइंटला केलेत फिल्डर आहे तिथे रिंगणातच वर्तुळातच ते चेंडूला अडवतायत आणि फक्त सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अजयला देखील येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. अवनीश बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस कोलवटामध्ये चेंडू होता परंतु काय जबरदस्त फ्लिक केलाय. फिल्डर आहे तिथे. वाह 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 व्हॉट अ जजमेंट. जबरदस्त जजमेंट पाहायला मिळतोय. झेल कंप्लीट केलाय. मोठा धक्का या मॅच मध्ये. अजय बॅक टू द पेव्हिलियन परंतु अजय अनुचं कौतुक करावं लागेल. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. थँक्यू.
का जबरदस्त फटका खेळला होता, परंतु अनुजचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त झेल त्यांनी कंप्लीट केला, चेंडूला फ्लिक केलं होतं, परंतु लास्ट जवाब जजमेंट त्याचं राहिलं. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर आणि तदनंतर शरीराचं संतुलन अप्रतिम राहिलं त्यांचं आणि तिथे झेल कंप्लीट केलाय. अजय बाद झालेत. नवीन फलंदाज अंकुश मैदानावरती दाखल होत आहेत. येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट अवनीश. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर आहे, परंतु इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अशाच प्रकारचा सामना आपण पाहिलाय आजच्या दिवसामध्ये. खरं तर 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज होती आणि सिद्धेशच्या बॅट मधून त्या 24 धावा गोखिवरे संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. म्हणजे इथून देखील हा सामना जर पाहिलं ना तर साई माऊली बोरिवली संघ जिंकू शकतो, परंतु इथून त्यांना मोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीने सिद्धेशनं आजच्या दिवसामध्ये खेळलेत ना, अगदी तशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. कारण या स्पर्धेने आपला मापदंड ओलांडत असताना आजच्या दिवसामध्ये 72 धावा देखील चेस झालेत. त्यामुळे या धावा देखील होऊ शकतात, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणून हा खेळ तुम्हा आम्हा भारतीयांना खूप जास्त आवडत असतो. येणारे 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर वीरेंद्रच्या बॅट मधून चांगल्या धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. अरे शेवटच्या 3 चेंडूवरती 3 षटकार त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळाले शेवटच्या षटकामध्ये आणि चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याने चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळले परंतु फिल्डर आले त्या ठिकाणी लॉंग ऑन वरून खरं तर मिड ऑनला आलेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी इथून मोठा फटका खेळावा लागेल फलंदाज योगेशला. त्याच्या बॅट मधून 2 षटकार जरूर आलेत, परंतु या षटकामध्ये त्याला मोठे बिग हिट खेळावे लागतील. इथे मोठा फटका योगेशच्या बॅट मधून आलाय. ज्या फटक्याची आपण चर्चा करत होतो ना, तोच फटका योगेशच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. थँक्यू. चांगला प्रयत्न तनूचा राहिलाय, परंतु सीमारेषेच्या पलीकडे जाऊन त्याने झेल टिपलाय, त्यामुळे हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. येणारे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काही सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे दयाशंकर त्या ठिकाणी पडले. चेंडू अडवण्याचा देखील प्रयत्न केलेला नाहीये. योगेशने देखील धाव घेतलेली नाहीये. खरं तर या चेंडूवरती 4 धावा देखील मिळाल्या असत्या, परंतु योगेशने धावच घेतलेली नाहीये आणि इथे चेंडू आलाय डॉट. दयाशंकर देखील चेंडू पर्यंत न पोहोचता खाली पडले होते. त्यांचा प्रयत्न अगदी जर पाहिला तर प्रचंड होता आणि दयाशंकर जेव्हा विकेट घेतात ना, तेव्हा त्यांचा सेलिब्रेशन अगदी बघण्यासारखा असतो. पहिल्या षटकामध्ये आपण त्यांचा सेलिब्रेशन देखील पाहिला, परंतु येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. इथून योगेशला आणखीन 3 मोठे फटके या मॅच मध्ये खेळावे लागतील. गोलंदाज तयार. इथे समोर खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर आहे, परंतु त्यांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. आणखीन एक धडाका या मॅच मध्ये. थँक्यू. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. योगेशच्या बॅट मधून चौकार आलाय मागील चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय की काय, परंतु पंच काय अगदी जर पाहिलं तर पंचांचा इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. येणारे 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. इथे चुकी केली आहे गोलंदाजानं. वीरेंद्रने इथे चुकीचा चेंडू टाकलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. मागील चेंडूवरती जर पाहिलं असतं ना तर धावा घेतल्या असताना तर अगदी समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु योगेशने तिथे धाव घेतली नाही आणि तिथे डॉट चेंडू देखील पाहायला मिळाला. येणारे 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. काय सामना रंगला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस वेगीत करण्याचा प्रयत्न, परंतु इथे जर 2 मोठे फटके आले असते ना तर हिमालय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असतं, परंतु इथे फटका फसला आणि 2च धावा.
या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. मिशन इम्पॉसिबल. खरं तर सुरुवातीला जर पाहिलं तर अशा फटक्यांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवरती धाव घेतलीच नव्हती आणि तिथून दबाव देखील निर्माण झाला योगेश वरती आणि खरं तर एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आणि ते सामना जिंकलाय वाघरालपाडा या टीमनं. अभिनंदन टीम वाघरालपाडा. हाडलक टपलक साई माऊली बोरिवली संघ. आपण देखील चांगला खेळ केला परंतु फलंदाजी करत असताना थोड्याशा बेसिक चुका तुमच्या टीमनं केल्या आणि तुमचा संघ या स्पर्धेमधून बाहेर जातोय. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल मीरा रोड विरुद्ध उत्तर या 2 संघांमध्ये आणि टॉस जिंकलाय उत्तर संघानं. प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि तलवार 11 मीरा रोडला फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलंय त्या मॅच मध्ये आणि आपल्याला या मॅच साठी जॉईंट होतील. याच परिसरातील गोड आवाज. खरं तर कालच्या दिवसापासून त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकतोय. तुषारजी सोनवणे आपल्याला जॉईंट होतील या मॅच साठी.